आता कितीही नाही म्हटलं तरी राजकारणाचा शिरकाव हा शिक्षक मतदारसंघामध्ये झालाय, परंतु आता जरी राजकीय नेते पुढारी यामध्ये उभे राहिलेले असले तर त्यांना स्वतःला मतदानाचा अधिकार असतो का? हे तर याच्यामधली गंमत आहे ना, हे मतदारच नाही आहेत. अच्छा. हे मतदारच नाही आहेत. फक्त काय महाराष्ट्रातला कोणीही रहिवासी असेल तर त्याला उभा राहता येतं याच्यामध्ये, पण मतदार शिक्षक आहेत. मग आता यांनी काय करायचं, समजा संदीप गुळवे आहेत किंवा किशोर यांची शैक्षणिक संस्था आहे, तिथले मात्र सगळे मतदार आहेत. मग आता शैक्षणिक संस्थेमधले यांचे मतदार म्हणजे हे कर्मचारी, हे काही कार्यकर्ते नाहीत त्यांचे. मग आता यांनी जर फॉर्म भरला तर तिथं त्या संस्थेमध्ये बरेच चांगला शिक्षक कार्य करतायत, अगदी 30-35 वर्ष काम करतोय, त्याच्या मनात इच्छा आहे, पण त्याला नाही मागतायत. आता संदीप गुळवेंची एवढी मोठी संस्था आहे, तिथं असं काही एकही शिक्षक कार्यकर्ता नाही की ज्याला वाटलं नाही मला त्यांनी स्वतः उमेदवारी मागावी.